चला प्रश्न क्रमांक 24 का 26, प्रश्न क्रमांक 26. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगदच्या पुढे 6 स्पर्धक होते. प्रश्न पूर्ण लिहि रे भाऊ. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगदच्या पुढे 6 स्पर्धक होते. अंगद किती नंबरवर आहे? हा, शाबास. अंगदच्या पुढे 6 स्पर्धक होते म्हणजे अंगद 7 नंबर. अंगदले जोरात पहिना पडीन आता है ना. किती नंबर येण्यासाठी? हा, नाही तर म्हणशील 2 नंबर. हनीफ, त्याचं नाव आहे हनीफ. हे असे नाव मुद्दाम आपल्याला कशात देता? विसरले पाहिजे बा म्हणून. हनीफ अंगदच्या मागे 4था, म्हणजे अंगद चांगला रनिंग करतोय तरी त्याच्या मागे जर पोर आहे. हनीफ अंगदच्या मागे 4था आणि हनीफ शेवटून 7वा आहे. आणि हनीफ शेवटून 7वा आहे. काय विचारीन रे? तर त्या स्पर्धेत एकूण स्पर्धक किती? तर त्या स्पर्धेत एकूण स्पर्धक किती? शाबास, व्हेरी गुड. प्रश्न लिहिला का पूर्ण? दिसतोय उत्तर सोडवतोय. सर पुढे, मी मागे. उद्यापासून पुढे बसायचं. दोघी जण. किती? 17 का रे? आकृती काढून दाखवतो भाऊ, लक्ष दे. एका रांगेत, एका स्पर्धेत, एका शर्यतीत. आता मी काय करतो माहिती का? ही शर्यत मध्ये आता इकडनं इकडे एंड होते ना. या शर्यतीमध्ये किती मुलं आहेत टोटल ते काढायचं आपल्याला. वाचा. एका धावण्याच्या शर्यतीत अंगदच्या पुढे 6. 1 2 3 4 5 6. अंगद 7वा. अंगद 7वा ना. इकडे एंड होते ना शर्यत, इथून सुरू झाली आहे. बरोबर का? 7व्या नंबरवर अंगद. अंगदच्या मागे 4थ्या क्रमांकावर हनीफ. हनीफचा क्रमांक काढून घेऊ. 8 9 10 11. कसा रे? पुढून. हनीफचा पुढून क्रमांक कितवा? कोणाकोणाला समजलं? 11वा. 11वा कोणाकोणाला समजलं? तू काय करतोय? 2 दिवस झाले पाहतोय. तू वही का आणत नाहीये? आणली आज. लिहितोय का? कितवीत आहे तू? 12वी पास झाला का? कुठला आहे? भंडारा. एक अजून होता ना रे? पालघर. परभणी रे. पालघर. हे बी पालघर काय ना? अजय बा आपली अकॅडमी पालघर पर्यंत. भंडारा जालना बी का? संभाजीनगर. आपला तो एक संभाजीनगर वाला कुठे गेला? नाही रे हानी, तो एक गोट्या होता ना. हा तोच गेला. बॅच संपली का? जामनेर जाय. अरे तो एक केकडा मागे बसतो. जयेश. हा येणार. बर. काल मला जया दिसला होता, कुठे गेला? का बरं? 11 नंबरला आणि पुढून मागून क्रमांक 7. 11 7 18. 11 7 एक कमी होईल. पुढे एका गोलाकार टेबलवर
5 लोक बसलेले आहे एका गोलाकार टेबलवर. 5 लोक बसलेले आहे. गोलाकार टेबल म्हटलं आणि 5 लोक म्हटलं ही आठवण येते कोणाची? हा, खाणाऱ्या लोकांसाठी अंडी आणि पिणाऱ्या लोकांसाठी क्वार्टर. 5 लोग जब मिल बैठेंगे 5 यार, मैं तुम और कोणती होती ती क्वार्टर? टँगो. मैं तुम और टँगो. एका गोलाकार टेबलवर 5 लोक बसलेले आहे. पा फसवता कसे? आतापर्यंत काय म्हणत होता? वर्तुळाकार टेबलवर. आता म्हणतोय गोलाकार टेबलवर. आता ते बी म्हणणार नाही. एका टेबलवर 5 लोक बसलेले आहेत असं म्हणून देईल. आपण पकडायचा गोलच आहे. आपण काय करायचं? गोलच आहे असं समजायचं. मोहन, सोहन, सोहन, सोहम नाही हा, सोहन. मोहन, सोहन, असलम. असलम हा मग राहतो ना. किशोर आणि आपला सगळ्यात फेवरेट कोण? रमेश. म्हणजे हे मी कधीच कोणाला सांगितलं नाही फेवरेट माणूस, पण तुम्हाला ते लक्षात आलं की हे दर टायमालाच रमेश आणताय. रमेश शिवाय काही संबंध नाही आहे ना. पण पेपर सेटरचा रमेशशी काहीतरी संबंध नक्की आहे. 5 लोक झाले का? मोहन, सोहन, असलम, किशोर आणि रमेश. डॉट. संपलं वाक्य तिथे. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून, मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे. आता माझ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये आकृती तयार व्हायला सुरुवात झाली, कारण की आला. मोहनच्या दक्षिणेकडे आला का रे? एक घर सोडून डावीकडे किशोर. एक घर सोडून आलं का? 5च लोक आहे बर का. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश. आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे. आता फुल स्टॉप द्यायचा. पहिला फुल स्टॉप आपला रमेश पाशी होता आणि दुसरा फुल स्टॉप पण रमेश आहे इथपर्यंत आला. आलं का? म्हणजे या गणितात फुल स्टॉपला महत्व आहे की तुम्ही कुठे फुल स्टॉप पाहताय. 5 लोकांचे नाव सांगितले, शेवटचा रमेश सांगितला आणि फुल स्टॉप दिला. बरोबर का? तिथून दुसरं वाक्य चालू झालं. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे. इथे डॉट दिला का आपण? नाही. आहे वर डॉट दिला नाही. कारण हो ऐकी आहे आणि हे 2 लोक एका मागे आले की ते फुल स्टॉप येत नाही. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. इथं काय येतो रे? प्रत्येक आहे नंतर फुल स्टॉप येईल याची गॅरंटी. समजताय का? समजताय का? आता हे एकदम बारीक नियम आहे, तुमच्या लक्षात आला पाहिजे तो. आता आहे आला आणि वाक्याची सुरुवात आणि पासून कोण करता रे? नाही होत. वाक्याची सुरुवात कोणत्या शब्दाने होते? शाबास, कर्त्याने. म्हणजेच नाम. म्हणजेच नाम नशील तर सर्वनामाने. अरे यार डोक्यात घ्या, एकच पोरगी ध्यानात येते. मराठीला बसता नाही का तुम्ही? मराठी व्याकरणात वाक्याची सुरुवात ही नेहमी कर्त्यापासून होते. कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता म्हणजेच नाम. कर्ता म्हणजेच नाम आणि नामाच्या ठिकाणी येणारा शब्द सर्वनाम. पहा वाक्याची सुरुवात. रवींद्र अभ्यास करतो. बरोबर आहे का रे? काय रवींद्र? नाम. रवींद्र नसेल तर
तो अभ्यास करतो असं येतं का? आणि अभ्यास करतो, आणि अभ्यास करतो असं नाव येतं का? व अभ्यास करतो किंवा अभ्यास करतो, हा टमटम अभ्यास करतो, क्रियाविशेषण झालं ते. दमदम अभ्यास करतो असं येतं का? कशाने येतं? फक्त नाम आणि सर्वनामाने. समजतंय ना? समजतंय का? मग आणि नंतर आहे, नंतर आणि जर आला तर इथे डॉट इन का? मग दिला असेल तर काढून घ्या. आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे, इथे डॉट इन आला. सोहन रमेशच्या बाजूला नाही, सोहन रमेशच्या बाजूला नाही. स्वल्पविराम. रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसला आहे? रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसलेला आहे? आकृती काढा व्यवस्थित. सोपी झाली आपल्यासाठी आता. मध्ये एकच जण बसतो, दोन दोन लोक कस काय बसतील? मग तू आकृती चुकली मग, किंवा मग ते डोळे बदलावणे पडते. मध्ये म्हणजे एकच जण बसेल. आलं का? किती लोकांची आकृती आहे? सगळ्यात पहिलं काम की लोक किती आहे? 5 लोकांनुसार आकृती तयार करायची. 5 लोकांची आकृती शिकवली आहे. हा, आपण आपल्या मनाने ड्रॉ करून घ्यायची. 1 2 3 4 5 आले का रे? चाल सुरुवात कर. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून, मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून किशोर बसलेला आहे. किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश. म्हणजे वाक्य कोणाबद्दल बोलतोय? मोहन बद्दल, म्हणून आपण तिथे डॉट दिला नाही. सोहम रमेशच्या बाजूला नाही, म्हणजे इथे सोहन चालणार, मग इथे नाही चालणार, तर हेच उरलंय आता. हे झालं सोहन. इकडे कोण मग? असलम. किशोर आणि रमेशच्या मध्ये कोण बसलाय? असलम. झालं. झालं. चला पुढचा प्रश्न. रांगेत गणेश मध्यभागी आहे. गणेश कुठे गेला आपला आज? मध्यभागी. विनी तो आज गणेश कुठे गेला? हा, विसर्जित झाला. रांगेत गणेश मध्यभागी आहे. रांगेत गणेश मध्यभागी आहे. गणेशचा 5वा क्रमांक असेल तर त्या रांगेत एकूण लोक किती? रांगेत गणेश मध्यभागी आहे. गणेशचा क्रमांक 5वा असेल तर त्या रांगेत एकूण लोक किती? नऊ. 9 झालंय. प्रश्न क्रमांक 29 स्टार्ट करायचं. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली. दीपा व सीता
यांच्यामध्ये गीता बसली तर सर्वात डावीकडे कोण बसली आहे? दीपा व सीतामध्ये गीता बसली. परत सांगू का? पहिल्यापासून घ्या. दीपा स्वातीच्या उजवीकडे, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता. तर सर्वात डावीकडे कोण बसली आहे? प्रज्ञा. पोरं अजून प्रश्नच वाचताय, तोपर्यंत बाकी पोरांची उत्तर आले. ह्याचं कारण काय? ते हुशार आहे असं आहे का? तुम्ही येडे असं आहे? कसं आहे ते हुशार आहे असं आहे का? ते ज्यांची उत्तर येत नाही ते येडे, कारण त्यांना प्रश्न वाचल्याबरोबर समजतोय, तुम्हाला समजत नाहीये. टॉपिक सगळ्यांना सारखा शिकवलेला आहे. तो झाला का भाऊ? हे जर नाही झालं की सांग रे. त्याच्या पप्पाने सांगेले सर आडी उभा करायचा आणि मागून मारायचे ना. चला, पण तो एक बी प्रश्न चुकत नाही, मी पाहतोय. चला वाचा बरं. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली आहे. पहिले ते एक लाईन. दीपा स्वातीच्या, पहिले मी च्या लिहितो कधी मी. दीपा स्वातीच्या उजवीकडे, दीपा स्वातीच्या डावीकडे प्रज्ञा. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता. काय होतं त्याच्यात? झाले 5 लोक. तर डावीकडे कोण बसली आहे? उजवीकडे. चला पुढे. नेक्स्ट. भारी प्रश्न एकदम, तो घेणारच पडेल. गांधी जयंती, स्वल्पविराम. स्वातंत्र्य दिन, पहिलं आहे गांधी जयंती, स्वल्पविराम. स्वातंत्र्य दिन, स्वल्पविराम. शिक्षक दिन, स्वल्पविराम. बाल दिन, स्वल्पविराम. प्रजासत्ताक दिन. किती झाले रे? यांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता सण येईल? यांचा हातवरती झाला. सांग मग. शाबास. सर्वात कमी वेळेत उत्तर आले. सर्वात कमी वेळेत शिक्षक दिन. काय करायचंय गणितामध्ये? आपल्याला त्यांचे दिवस लिहून घ्यायचे. गांधी जयंती 2 ऑक्टोबर, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. सिक्वेन्स नुसार गेलं तर सगळ्यात पहिले कोण येईल? प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. 2 नंबरला स्वातंत्र्य दिन आणि 3 नंबरला शिक्षक दिन, 4 नंबर बाल दिन आणि 5 नंबर पहिले गांधी जयंती मग बाल दिन. मग 3 नंबरला कोण आलं? शिक्षक दिन. बघा कॅलेंडर मध्ये शिकलेला प्रश्न विचारला कुठे? रांगेतील स्थान मध्ये. म्हणजे कोणता प्रश्न कुठे फ्रेम होईल? आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही तर इथे शिकवलंच नाही गांधी जयंती रांगेतील स्थान मध्ये. तर हे जे टॉपिक आहे, हे टॉपिक मध्ये असे गुंता होऊन बनलेले, तो गुंता आपण सोडवला की झालं. ओके, इथे आपला हा टॉपिक संपलेला आहे.
ओके, आपण जेवढे प्रश्न आले होते आता ते 150 आहेत, त्याच्यापैकी आपले 30 झाले का? 30 झाले. बाकीचे तुम्ही 50,000 मधून किंवा 44,000 मधून सोडवून घ्यायचे. आणि तुम्हाला जर कोणता प्रश्न अडला असेल तर तो आपण मग इथे घेऊ. ठीक आहे, सोडवले का कोणी? हा, तर सोडवून टाका सगळे. एकाच दिवशी 150 सोडवायचे, थोडं थोडं खायचं. 25-25 चे 6 दिवस लावा, बरोबर का? किंवा मग 30-30 चे 5 दिवस लावा. 50 बी लावू नका. 50 सोडवलं की बाकीच्या अभ्यासाला चित्त लागणार नाही. ठीक आहे, तांब्याचं